आम्ही प्रूव्ह करू शकलो की ते कॅमेरा प्रिंटनी कधी झालं, किती वाजता झालं आणि त्याचे सगळे डिटेल्स आम्ही पोलिसांना देऊ शकलो. म्हणजे जे त्यांचे इन्व्हेस्टिगेशन त्यांचं चाललेलं होतं आणि ते आता त्याचा एव्हिडन्स म्हणून वापर करून तर त्यांच्या अगेन्स्ट ऍक्शन चालू झाले. आता हे लोकांना समजलं की युएफओ मध्ये जर कॅमेरा प्रिंट काढली तर आपण पकडले जाऊ. ते ऍक्ट होतं डिटरंट म्हणून. त्याच्यामुळे अजूनही परत बरोबर, म्हणजे चोरी करण्याचं प्रमाण पूर्णपणे थांबत आलंय असं तरी म्हणता येईल. हा, म्हणजे मी असं म्हणाल की ज्यावेळी आपले 5,000 थिएटर्स किंवा 6,000 थिएटर ज्यावेळी पूर्ण डिजिटाईज होतील त्यावेळी पायरसी पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. आणि एक धोका पण कमी झाला असं वाटतं की प्रत्येक थिएटरमध्ये त्या फिल्मची क्वालिटी वेगळी दिसायची. कधी डार्कच दिसायची फिल्म, कधी कोणाचा साऊंड प्रॉब्लेम व्हायचा. तो आता धोका नाहीये का आता? आणि मेन म्हणजे प्रिंट मध्ये काय असतं की प्रत्येक शो नंतर त्या प्रिंटची क्वालिटी कमी होत जाते, कारण त्याच्यात स्क्रॅचेस वगैरे ते येतात त्या फिजिकल हँडलिंगमुळे. डिजिटल मध्ये काय असतं की तुमचा पहिला शो असो किंवा 10 वर्षानंतर तो तुम्ही शो परत थिएटरमध्ये लावला तर पहिला शोची जशी क्वालिटी दिसते तुम्हाला तीच क्वालिटी 10 वर्षानंतर पण तुम्हाला दिसते. म्हणजे पहिला शो असो किंवा 10,000वा शो असो, चित्रपटाची क्वालिटी तशीच राहिली. ओके, आता आपल्याला दिसत नाही पण तो जो क्लिशे दिसायचा की मराठी सिनेमा म्हणजे मॅटिनीला टाकायचा मध्येच कुठेतरी आणि मग पुढे सगळे हिंदी कमर्शियल सिनेमा, ते तसं नाही. एखाद्या गावामध्ये जर मराठी सिनेमाला चांगली मागणी असेल ते होऊ शकतं. तर तो कधी लावू शकतो. आज दे धक्का वगैरे हे आता जे लेटेस्ट मराठी चित्रपट आले त्यांनी युएफओ मुळे बरंच म्हणजे वाईट डिस्ट्रीब्युशन चालू केलं. म्हणजे जवळजवळ 150 चित्रपटगृहात. त्याचं कारण हे आहे म्हणजे प्रिंट जास्त काढल्या होत्या असं नाही. आणि मला खरं म्हणजे युएफओचं काम कळलं नव्हतं. आपण आंबेडकरच्या एका कार्यक्रमालाही भेटलो होतो आणि तेव्हा मला खरं काम नव्हतं कळलं तुझं. आंबेडकर हा अनेक भाषांमध्ये रिलीज झाला सिनेमा, ते युएफओ तर्फे तू रिलीज केलं. हा, ते त्यावेळी तो जवळजवळ आम्ही 14 लँग्वेजेस मध्ये रिलीज केला, म्हणजे ऑल ओव्हर इंडिया. आणि ह्याचा एक मोठा फायदा असा असतो की आता आंबेडकर सारखा पिक्चर चित्रपट तो इंडियामध्ये सगळ्या रिजन मध्ये तो चालेल. म्हणजे साऊथ मध्ये असेल किंवा नॉर्थ मध्ये म्हणा किंवा त्या प्रत्येक लँग्वेज मध्ये तो चालू शकतो. तर प्रिंटमध्ये ते परत चॅलेंज असतं की मग प्रत्येक लँग्वेजची वेगवेगळी प्रिंट बनायला लागते. इकडे चित्रपटाचा व्हिडिओ सेम असल्यामुळे इकडे डीव्हीडी सारखं आपल्या युएफओ मध्ये ती सिस्टम असते. म्हणजे चित्रपट म्हणजे एक्झिबिटर जो असतो तो सिलेक्ट करू शकतो कुठल्या लँग्वेज मध्ये चित्रपट दाखवायचा. तर आंबेडकरचा तो मोठा फायदा झाला. म्हणजे सतत तू फिल्म्सच्या कामामध्ये असतो, टेक्निकल कामामध्ये, पण त्यामुळे असं कधी झालंय का की तुझा सिनेमामधला इंटरेस्ट कमी झालाय? तू सिनेमे पाहतोस का तुझ्या फॅमिली? खूप आवडतं मला चित्रपट बघायला, खूप आवडतं. साधारण आम्ही दर विकेंडला चित्रपट बघतो, पण युएफओवर नाही. आम्ही म्हणजे थिएटरमध्ये जाऊन बघू शकतो. थिएटरमध्ये फॅमिली बरोबर शैलजा येते, आम्ही जातो. म्हणजे नॉर्मली आता ह्या वर्षी फक्त मुलगी 10वीत असल्यामुळे त्यामुळे त्याचं हे कमी झालंय, पण मला चित्रपट बघायला खूप आवडतं. पण तेव्हा असं नाही ना टेक्निकल माइंड चालू? नाही, एकदम